नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया उकडीचे मोदक। उकडीचे मोदक बनवण्यासाठी मी एक नारळ फोडून घेतलेला आहे आणि गुळ घेतलेला आहे पाऊण वाटी एवढं। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। वेलची पूड घेतलेली आहे आणि ह्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे। हे झालं मोदकाच्या सारणासाठी। आणि तांदळाची पिठी घ्यायची, ह्यातली लागेल इतकी मी घेणार आहे आणि जितकं तांदळाची पिठी तितकंच आपल्याला त्याच्यापेक्षा थोडंसं पाणी घ्यायचं आहे। तर हे साहित्य झालं आता मोदकाचं। आता आपण पहिली उकड काढून घेऊया। मंडळी, तांदळाची पिठी जितकी त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त मी हा पाणी घेतला आहे आणि गरम करत ठेवला आहे। मीठ घालून घेतलं, थोडंसं तूप घालून घ्यायचं पाण्यामध्ये, म्हणजे उकड जी बनवतो त्याला चकाकी पण छान येते। पाणी उकळलेलं आहे, आता गॅस मंद करायचा आहे आणि पीठ घालून घ्यायचंय। थोडं थोडं घालून लाटण्याने फिरवून घ्यायचंय, म्हणजे गुठळ्या होत नाही, व्यवस्थित असं घालून घ्यायचंय आणि असं मिक्स करून घ्यायचंय। जितकं जाईल तितकं मी पीठ घालून घेणार आहे। बघा कसं मिक्स होते, लाटण्याने मस्त मिक्स होते। बघा मंडळी, मस्त अशी उकड आपली झालेली आहे। त्याला झाकून ठेवायची 10 ते 15 मिनिटं आणि गॅस बंद करून घ्यायचा। आता मोदकाचं सारण बनवून घेऊया। त्याच पातेल्यात, ज्या पातेल्यात मी नारळ फोडलेला ठेवलेलं होतं त्याच पातेल्यात मी करून घेते। त्यामध्ये आता थोडंसं असं 1 चमचा एवढं तूप घालून घेते, गूळ पण घालून घेते। म्हणजे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। आता हे सारण आहे ना, हे व्यवस्थित शिजवून घ्यायचंय। गूळ आणि नारळ व्यवस्थित असा मिक्स झाला पाहिजे। आणि मी उकड्या मोदकाचे आणि तळणीच्या मोदकाचे व्हिडिओ अगोदरही अपलोड केलेले आहेत आणि आज संकष्टी आहे, संकष्टीच्या निमित्ताने आज हा मोदकाचा बेत आखला आणि हा व्हिडिओ उद्या येईल, पण संकष्टीच्या दिवशी मी आज हे बनवले। अशा पद्धतीने माझ्या रेसिपी प्रमाणे तुम्ही करून बघा। वेलची पूड घालून घेते। म्हणजे ह्यामध्ये तर तुम्ही ड्रायफ्रूट, मनुका म्हणजे किसमिस घालू शकता, आवडत असेल तर नक्की घाला ड्रायफ्रूट। म्हणजे बघा आपले हे मोदकाचे सारण पण तयार झालेले। आता हे गार करून घ्यायचं आणि मग नंतर पीठ पण गार झालं की ते पण मळून घ्यायचं आणि आपण मोदक करायला घेऊया। मंडळी, ही उकड काढली होती, हे मळून घेतली आणि मी ह्याचा मस्त असा हा गोळा बनवून घेतला आणि आपलं हे सारण पण थंड झालेलं आहे। आता आपण मोदक बनवायला घेऊया। मोदक उकडण्यासाठी मी हा करंडा घेतलेला आहे, त्यामध्ये ही जाळीची प्लेट असते, त्यावर मी केळीचं पान टाकून घेतलेलं आहे। केळीचं पान ऑप्शनल आहे, जाळीवर डायरेक्ट ठेवलं तरी चालतात, माझ्याकडे होतं म्हणून मी घालून घेतलेलं आहे। आणि जर तुमच्याकडे करंडा नसेल तर जाळी घेऊन, चाळण घेऊन त्यामध्ये घालून पेपर हे केळीचं पान घालून आणि मग खाली पाणी ठेवून तुम्ही उकडू शकता। मंडळी, हा माझ्याकडे साचा आहे अशा पद्धतीचा चमचा टाईप, आणि त्यामध्ये मी हे एक गोळा हा घेतला आणि पिठाचा घालून घेतला आणि असं थोडंसं आधी ह्याला पाणी लावून घ्यायचं आतून, नाहीतर तो निघाला नाही जात मधून। असा हा साचा येतो, त्यामध्ये हे अशी वाटी करून घ्यायची आणि शेप पण छान येतो मग असं प्रेस करून जाऊन। बघा अशा पद्धतीने पिठाचा गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने घ्यायचा आणि असा नंतर अलगद असा काढून घ्यायचा। नाही काढून घेतला तरी होतं, पण मी काढून घेते, काढून न घेता सुद्धा। आणि त्यामध्ये सारण भरून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हा मोदक असा वाळून घ्यायचा आणि एक्स्ट्राचं थोडंसं पीठ असते ते काढून घ्यायचं। बघा असा होतो ह्या साच्यामध्ये, मस्त होतो। मंडळी बघा, मोदक बनवून झालेले आहेत
हा साचा बाजारात मिळतो, 20 ते 25 रुपयापर्यंत मिळतो. त्याला मोदकाचा चमचा म्हणतात. यामध्ये तसा पिठाचा गोळा करून घ्यायचा पाणी लावून आणि त्यामध्ये ते असं पसरवून घ्यायचं आणि मग हे बाहेर पाणी लावल्यानंतर ते पटकन निघालं किंवा तूप लावलं तरी चालेल. आणि मग त्यामध्ये हे सारण भरून असे झटपट असे हे मोदक ह्या साच्यामध्ये तयार होतात. तर हा साचा वापरून मोदक कसे बनवायचे ते मी हे दाखवले तुम्हाला आज. आणि ज्यांना नाही जमत कळ्या पाडायला वाटी बनवून, त्यांच्यासाठी हे खूप छान साधन आहे. आम्ही एक एक दोन दोन असं केशरचे धागे ऑप्शनल आहे, असतील तर घाला. माझ्याकडे आहेत म्हणून मी घातले, कारण पाहायला पण छान वाटतात मग उकडल्यानंतर. तर मी आता हे घालून घेते. आता मंडळी हे 10 मिनिटं आपल्याला उकडून घ्यायचे मोदक. 10 मिनिटाला आता असंच ठेवायचं. 10 मिनिटं मध्ये होऊन जातात, कारण पीठ पण उकडलेलं आहे आणि आपलं सारण पण तळलेलं असतं. त्यामुळे 10 ते 15 मिनिटांमध्ये होऊन जातात. मध्यम आचेवर ठेवायचं. मंडळी बघा, मस्त बघा मोदक आपले तयार झालेले आहेत. मस्त असे बघा, केशरचे धागे पण असे मस्त, कलर पण केशरी असा आलेला आहे वरून. आता हे गार करून काढून घ्यायचे. मंडळी बघा, मस्त असे आपले हे उकडीचे मोदक आपले तयार झालेले आहेत. आणि हा साचा वापरून मस्त असे हे मोदक बनवून घ्यायचे. छान असे ह्या साच्यामध्ये अशा डिझाईन येते. ह्याला मस्त कळ्या पडायची पण झंझट नाही. ह्याला व्यवस्थित ह्याला कळ्यासारखे आहेत ह्यामध्ये. तर ह्यामध्ये असं पीठ घालून जसं व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता. कशी वाटली तुम्हाला मोदकाची रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा. बघा, मस्त असा मोदक घ्यायचा, वरून असा 2 भाग करायचे आणि आता ह्यामध्ये सोडायची तुपाची धार. मस्त असं तुपामध्ये घालून येतात मोदक, असे खायचे असतात.